आलेल्या प्रेक्षकाने कुठला विचार घेऊन जावा असं तुला पर्सनली वाटतं या नाटक बघितल्यानंतर? मला म्हणजे पहिल्यापासून जेव्हापासून मी नाटक करायला सुरुवात केली किंवा जेव्हा निर्माती आपण झाले या नाटकाची ओघाने, तर तेव्हापासून आजपर्यंत आणि इथून पुढे सुद्धा मला हेच वाटत राहील एक अभिनेत्री आणि कलाकार म्हणून, की प्रेक्षकांनी माझ्या समोरून उठून जाताना आपण एक छान कलाकृती बघितली हे मनात ठेवून जावं. त्यामुळेच तर मला एक अभिनेत्री म्हणून एकपात्री नाटक करण्याचं जे चॅलेंज वाटतं, की 1 तास 40 मिनिटं आपण एकटं उभं राहायचं आणि तरी समोरच्याला असं वाटलं नाही पाहिजे की आपण अरे एकच असल्यामुळे कंटाळा आला किंवा बोर झालं किंवा काय दुःख दैन्य जे काय सांगतोय आपण, ती वीरांगनांची शौर्य गाथाच वाटली पाहिजे. हा माझा अट्टहास पहिल्या दिवसापासून आणि पहिल्या मिनिटापासून होता आणि आजही तो आहे आणि तो कायम राहील. आम्हाला सहानुभूती नको, ही आमची गोष्ट आहे, ती फक्त मला त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आणि एक कलाकृती, एक चांगलं आपण काहीतरी नाटक बघितलं हे लोकांनी मनात ठेवून जावं. आता ह्याच्या पुढे जाऊन जो विचार ह्याच्या पाठीमागचा मी केला, जे आपण आतापर्यंत बोललो, नातेसंबंध, समाज, इतिहास, स्त्री शक्ती वगैरे, ह्याच्यातले काही 4 गोष्टी त्यांनी त्यांच्यात आत्मसात करून त्यांनी एकमेकांना बद्दल रिस्पेक्ट ठेवला, आपल्या समाजाप्रती आपण काहीतरी देणं लागतो, हे जर त्यांनी मनात ठेवलं तर दॅट इज माझ्यासाठी ते प्लस असेल. करेक्ट. पण एक कलाकार म्हणून मला आजही असं वाटतं की आपण या काळात सुद्धा अशा पद्धतीची जुन्या काळातली एक छान कलाकृती बघितली, नेत्रसुखद छान वाटलं लोकांना, छान ऐकलं, छान मूल्य बघता आली पुन्हा एकदा, ह्याचं सुख लोकांना मिळालं तरी पुष्कळ आहे माझ्यासाठी. त्यामुळे कलाकार म्हणून मी हेच नक्की सांगेन की चांगली कलाकृती बघितली आपण, दॅट्स इट.